यांना सुद्धा मी अभिवादन करते। परिवर्तनाच्या चळवळीत ज्या ज्या संतांनी आपलं मोठं योगदान दिलेलं आहे अशा सर्व संतांना मी अभिवादन करते। सामाजिक क्रांती घडवण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी आणि महानायकांनी आपलं आयुष्य वेचलं अशा सर्व महानायकांना सुद्धा मी अभिवादन करते। सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, या देशातली पहिली शिक्षिका, पहिली मुख्याध्यापिका, पहिली कवयित्री, पहिली लेखिका क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा पुढे नेणारे राजर्षी शाहू महाराज आणि केलेली शेतीची मशागत त्यांना पिकामध्ये फुलवणारे, संविधानातून शोषित पीडित जनतेला न्याय देणारे, मूलभूत अधिकार देणारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या सर्वांची माता रमाई, या सर्वांना मी अभिवादन करते। माझ्या आई स्मृतिशेष शशिकलाताई भवरे, कारण त्यांनी मला मुलगी मानलेलं होतं आणि 1 ऑगस्ट महिन्यात त्यांना 1 वर्ष पूर्ण झालं आणि बाबांची इच्छा होती की जी आई सामाजिक परिवर्तनाच्या कार्यामध्ये, राजकारणामध्ये सतत सक्रिय होती आणि म्हणून पहिलं जे काही स्मृतिशेष वर्ष आहे हे घेताना सुद्धा सामाजिक परिवर्तनाचा वसा घेऊनच आपण पूर्ण केलं पाहिजे, ही आमच्या बाबांची इच्छा। आणि म्हणून या कार्यक्रमासाठी आमच्या शशिकला आईच्या या पहिल्या पुण्यस्मरण या कार्यक्रमासाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय चंदनबाबू तेलंग पुणे हे इथून उपस्थित झालेले आहेत। आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून आपल्याला लाभलेले माननीय डॉक्टर प्राध्यापक वामन गवई सर, तसेच हा जो कार्यक्रम आमच्या बाबांनी जो घडवून आणले त्यांना ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे आणि आम्हाला नेहमी प्रोत्साहन देणारे आमचे मार्गदर्शक आयुष्यमान सिद्धार्थ भवरे सर, आयुष्यमान विलास भवरे सर आणि ज्या परिवारामध्ये मी मुलगी म्हणून आहे त्या परिवारातले आमचे गंगा मावशी, नीता, किशोर, अमोल, श्रेयश, हर्षदीप आणि मी एक सुनीता, असा आमचा पूर्ण परिवार। आणि या परिवाराने आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला बोलण्यासाठी आज जे सांगितलेलं आहे की आज एक चांगला दिवस, माता रमाईचा जन्मदिवस, आज संपूर्ण भारतात माता रमाईची जयंती साजरी केल्या जात आहे। आणि आजच्या या दिवशी माता रमाईचे कर्तृत्व आणि विचारांची आजच्या जो काही आज आपण ज्या 21व्या शतकाच्या पुढे चाललेलो आहोत या सगळ्या प्रक्रियेमध्ये माता रमाईच्या विचारांचं, त्यांचं कर्तृत्व आणि त्यांच्या विचारांची प्रासंगिकता याबाबत मला थोडं बोलावं वाटत आहे। कारण सर्वांना रमाईचा, आपल्याला माहित आहे रमाईचा जन्म, रमाईचा मृत्यू, सगळेजण आपण त्या पद्धतीने नेहमीच विचार करतो, बोलतो, परंतु असं बोलल्या जातं माझ्या रमाईबद्दल की साध्या रूपात होती पण अंतकरणानं सोनं होती, त्याग सहनशीलता तिचं खरं भूषण, गरिबी उपासमार यातना सहन केल्या, भीमरावांच्या स्वप्नासाठी स्वतःला विसरल्या, अशी माता आमची रमाई। आपल्या सर्वांना माहिती आहे की जयंतीच्या दिवशी त्यांचा जन्मदिवस सांगितला जातो, पण मला एक निसर्गाने एक योगायोग केलेला आहे। 1890 ला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आपल्यातून निरोप घेतात आणि 1891 ला या देशामध्ये
भीम बाळाचा जन्म होतो आणि भारताला संविधान देऊन जातो. तसंच ज्या मातेने या देशामध्ये पहिली शाळा सुरू केली मुलींची, जिने जीवनाचा संघर्ष काय, जीवनाचं खरं वास्तव काय, तिच्या सगळ्या कार्यामधून दाखवून दिलं, अशी क्रांतिमाता सावित्रीबाई फुले ही एका पांडुरंग गायकवाडला खांद्यावर नेताना तिला सुद्धा त्या प्लेगची लागण होते आणि 10 मार्च 1897ला ती आपल्यातून निघून जाते. तिचं वीर मरण आणि नेमकी योगायोग बघा, 90 नंतर 91ला आमचे बाबा येतात आणि 97ला आमची सावित्री गेल्यानंतर 7 फेब्रुवारी 1898ला आमच्या रमाचा जन्म होतो, आमच्या रमाईचा जन्म होतो. हा निसर्गाचा योगायोग आहे. हा काही चमत्कार वगैरे काही नाही, परंतु निसर्गाने ठरवलेला आहे की या देशामध्ये जर परिवर्तन घडायचं असेल तर माणसं ही आली पाहिजे, माणसं जगली पाहिजे आणि माणसाने माणुसकीसाठी लढलं पाहिजे. म्हणून कदाचित 90ला बाबासाहेब आले, 91ला बाबासाहेब आले आणि 98ला माझी रमाई आली. आणि सरांनी सांगितलं की रमाईच्या बाबतीत अशिक्षित, दुबळी, ते गाण्यामधून पण कधी कधी दिसतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी जेव्हा रमाईला पाहते, रमाईला वाचते, रमाईच्या प्रत्येक एखादा पिक्चर असेल त्या मी रमाईला शोधते की ही कुठलं रसायन आहे की या सगळ्या जात व्यवस्थेने, वर्ण व्यवस्थेने, समाज व्यवस्थेने एक स्त्री म्हणून तिच्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे, ते तिच्या वाट्याला जे जगणं आलेलं आहे ते स्वीकारून ज्या पद्धतीने समाजापुढे आपला मान सन्मान, आपलं अस्तित्व, आपला विचारांचा, आपल्या आचरणाचा एक ठेवा ज्या मायने ठेवला, अशी माझी रमाई ही दुबळी नव्हती, अशिक्षित नव्हती. शिकली असते परंतु मनूच्या कायद्याने तिला शिकू दिलं नाही. आणि म्हणून जी 7 फेब्रुवारी 1898ला जन्मते आणि मग नंतर इतिहास सरांनी सांगितलेला आहे. नंतर त्यांचं कुटुंब भायखेळाच्या मार्केटमध्ये मामाच्या घरी राहायला येतं आईबाबा निघून गेल्यानंतर. आणि मग तिथेच रामजी बाबा तिला बघायला येतात आपली सून म्हणून आणि योग्य सून ते निवडतात. आणि 1906 मध्ये रमा अवघ्या 9 वर्षाची असताना आणि बाबासाहेब अवघे 14 वर्षाचे असताना, बालविवाहाची कितीही कायदे झाले असले तरी बालविवाहाची पद्धत होती. आणि म्हणून जसा ज्योतिबांचा बालविवाह झाला तसाच आमच्या बाबांचा सुद्धा बालविवाह झाला. रमा 9 वर्षाची, बाबा 14 वर्षाचे. आणि त्या भायखेळाच्या भाजी मार्केटमध्ये, मच्छी मार्केटमध्ये आमच्या 1906ला आमच्या रमाचा विवाह होतो. आणि रामजी बाबाची सून म्हणून रमा रामजी बाबाच्या घरी येते. आपल्या सर्वांना माहिती आहे, ती व्यवस्था माहिती आहे, तो काळ माहिती आहे, त्यांच्या वाटेला आलेलं दुःख आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या दुःखाला जी एक आत्मविश्वास लागतो, तो आत्मविश्वास त्या आमच्या रमाईमध्ये होता. आणि म्हणूनच रमाची रमाई झाली आणि या देशाला बाबासाहेब दिले, ज्या बाबांनी इथल्या देशातल्या शोषित पीडित स्त्रियांचं दुःख हेरलेलं होतं. स्त्रियांसाठी त्यांचं मन जसं ज्योतिबांचं दुखत होतं म्हणून सावित्रीला उभं केलं. त्या स्त्रियांच्या दुःखासाठी त्यांनी एक बाबा निर्माण केले. आणि या बाबाला साथ देणारी आमची रमाई समजून घेताना आजची प्रासंगिकता काय आहे, आज आपण कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, आपण कुठल्या वाटेने गेलं पाहिजे, आज काय स्वीकारावं, काय स्वीकारू नये, आपली भूमिका या सगळ्या परिवर्तनाची आपल्यासोबत नाळ जोडत असताना आपण काय काय म्हणून घेता येईल आणि काय काय म्हणून समाजामध्ये देता येईल हे खरंच शिकायचं असेल आपल्याला, तर सावित्री आणि रमाईच्या त्या सगळ्या त्यांच्या आयुष्यातून आपल्याला शिकावं लागतं. त्यांचा प्रवास जो सुरू होतो, आपण प्रत्येक दिवस त्यांच्या आयुष्याचा आपण आठवला पाहिजे. त्यांच्या जन्मदिवसापासून
27 मे 1935 पर्यंत ज्या जगल्यात आणि प्रत्येक दिवस जो कष्टाचा त्यांनी घालवला, प्रत्येक दिवसाचा आयुष्याचं कष्टाचं सोनं त्यांनी करायचं ठरवलं होतं. आणि ते सोनं करताना जो त्यांना त्रास झाला, जो त्रास त्यांनी सहन केला, आज आपल्याला शिक्षित अनेक आपल्याजवळ सुखवस्तू असताना आपण सुखाच्या अनेक आपल्या पायाशी सगळ्या सुखगड्या आपल्या सुखाच्या त्या पायगड्या असताना आज आपल्याला थोडं वाटतं की आज जयंती आहे, जयंतीच्या दिवशी आपण रमाईचं सगळा परिचय, रमाईचं वास्तव आपण समाजापुढे मांडतो. पण दुसऱ्या दिवशी रमाईचं वास्तव स्वीकारताना आपल्यामध्ये रमाई कशी जिवंत होईल यासाठी आम्ही कमी पडतो, मी सुद्धा कमी पडत असेल. आणि म्हणून या देशामध्ये जी मनूची व्यवस्था क्रांतिकांनी पाहिलेली होती, म्हणून सावित्रीला त्यांनी उभं केलेलं होतं, त्याच मनूच्या व्यवस्थेचं, त्याच मनुस्मृतीचं पालन या देशामध्ये होत असताना आणि म्हणूनच या सगळ्या यातना, या सगळ्या हाल अपेष्टा ज्या सहन कराव्या लागलेल्या आहेत, त्या फक्त आणि फक्त या देशामध्ये जो मनूचा कायदा होता आणि या मनूच्या कायद्याने जात व्यवस्था, वर्ण व्यवस्था, समाज व्यवस्था इतकी विषण्ण करून टाकलेली होती की त्याचा छळ माझ्या रमाईला सोसावा लागला, माझ्या बाबांना सोसावा लागला. परंतु त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं, ते स्वप्नाच्या पुढे त्यांच्या आयुष्यामध्ये आलेला दुःखाचा डोंगर त्यांनी बाजूला सारला. रमाईच्या वाटेला जे दुःख आलेलं होतं, प्रचंड हाल अपेष्टा आलेल्या होत्या, परंतु त्या हाल अपेष्टाचं सोनं आज गळ्यात आपण किती सोनं घालतो याला महत्व नाही. आपल्या गळ्याकडे पाहून कोणी चांगला बनेल याला महत्व नाही. परंतु आयुष्य जगत असताना प्रत्येक क्षण आपल्या हातामध्ये असतो, त्या प्रत्येक क्षणाचं सोनं आपल्याला कसं करता येईल आणि या सोनं करताना समाजाचं जे खरं वास्तव आहे, आज 21व्या शतकाच्या पलीकडे आपण जात असताना आजची जी परिस्थिती आपण बघतो आहोत, आजचं जे चित्र आपण बघतो आहोत की ज्याच्यासाठी माझ्या महानायकांनी आपलं आयुष्य वेचलं, आपलं आयुष्य पणाला लावलं, आपल्या आयुष्याचा प्रत्येक दिवस आणि तास त्यांनी आपल्यासाठी खर्च केला. तो दिवस, त्यांचे तास, त्यांचे क्षण आपण जर आठवले तर आज असं वाटतंय की आपला जो परिवर्तनाचा जो गाडा आहे, तो परिवर्तनाचा गाडा काम करताना कुठेतरी, कारण आपल्याला माहित आहे की क्रांती झाल्यानंतर या देशामध्ये प्रतिक्रांती झालेल्या आहेत आणि प्रतिक्रांती झाल्यानंतर त्यांच्याजवळ सगळा मीडिया सगळं असतानाही आपला विचार या सगळ्या प्रवाहामध्ये अजूनही जिवंत आहे. म्हणजे आपल्या विचारामध्ये ताकद आहे आणि हा विचार कसा मारता येईल याच्यासाठी सतत त्यांचे प्रयत्न आहेत. आणि हे सगळं असताना माझ्या रमाईचा एक स्वभाव, ती शांत. सगळ्यांनी सांगितलं की कुटुंबाची जबाबदारी, तिच्या कुटुंबाची जबाबदारी ज्या पद्धतीने तिने उचललेली आहे. बाबासाहेब इंग्लंडला असताना सांगतात की मी तिच्या प्रवासाचं जेव्हा वाचन करते, आवाज इंडियावर जेव्हा जो बाबासाहेबांचा सिनेमा येतो तेव्हा मी तो बाबासाहेबांचा सिनेमा माझं काम टाकून यासाठी पाहते की मला त्यातली रमाई समजली पाहिजे. बाबासाहेब घडत असताना त्यांच्या विचाराला सलाम करणारी रमाई मला समजली पाहिजे. त्या दिवशी पिक्चर बघताना असाच एक क्षण होता, बाबासाहेब काही खात नाहीत आणि तिच्या मनाची घालमेल सुरू असते की सकाळपासनं बाबासाहेब वाचत बसलेले आहे, अजून अन्नाचा कण त्यांच्या पोटामध्ये नाही आणि म्हणून ती दार ठोठावते की थोडं खाऊन घ्या. त्यावेळेस बाबासाहेबांचा तिला रागवण्याचा कुठलाही मनात नसताना या व्यवस्थेने त्यांना रागवायला लावलं की रमा, तुम्हाला कशाला खाण्यासाठी सतत आवाज देत आहे. या माझ्या समाजातली माणसं उपाशी मरतात आणि या उपाशी राहणाऱ्या माझ्या माणसाला
मी अन्न देण्यासाठी सतत वाचत आहे, त्यावेळेस रमा एकही शब्द त्यांना बोलत नाही आणि शांतपणे तिथून बाजूला होते. कारण तिला माहित आहे की बाबासाहेबांचं जे चिन्ह आहे हे व्यवस्थेला हाणून पाडण्यासाठी त्यांचं चिन्ह, ते माझ्यावर रागवलेलं नाही आहे. आणि म्हणून एखादा सिनेमा बघताना, एखादं पुस्तक वाचताना, जेव्हा तिची बाबासाहेब इंग्लंडला असताना रमाईचा जो प्रवास होता तेव्हा काही खूप वाहनं नव्हती. आपल्यासारखे आता चार पैसे तर आमच्या बाबासाहेबांच्या घरातच नव्हते. आणि म्हणून तिने विचार केला असता तर अनेक सहकार्य करणारी माणसं होते, पण ती स्वाभिमानी होती. आणि स्वाभिमानाने तिने ज्या पद्धतीने आपले आयुष्य वेचलेलं आहे त्या माझ्या शांत संयम फार महत्वाचा आहे. चळवळीत काम करताना, चळवळीमध्ये परिवर्तन आणि त्याही परिवर्तनाच्या चळवळीमध्ये काम करताना आपल्यामध्ये फार संयम असावा लागतो. आणि आपल्याला माहिती आहे पुढचा माणूस आपल्याला, आपली माणसं आपल्याला काय बोलणार आहेत, हे सगळं चित्र आपल्या डोळ्यापुढे असतानाही एखाद्या वेळेस जर थोडा संयम आपला सुटला तर आपल्या होत्याचं नव्हतं होतं, आपल्या सगळ्या परिवर्तनाच्या चळवळीचं कुठेतरी वाटोळं होतं. आणि म्हणून रमाईकडून जर आपल्या महिलांना, मी महिलांना यासाठी म्हणते आहे की आज थोड्या थोड्या कारणासाठी आम्ही सगळे पटकन राग येतो. आम्हाला घरात कुणी रागवलं राग, आमची एखादी इच्छा पूर्ण नाही झाली राग, आम्हाला पटकन कुठे नेलं नाही राग. का राग येतो आम्हाला? आमच्याजवळ तर आज सगळं ऑलवेल आहे तरी आम्हाला राग येतो. आणि म्हणून जेव्हा रमाईचं आपण नाव घेतो तेव्हा रमाई एकदा डोळ्यापुढे आणा आणि रमाईचं शांतपण आपल्या मनामध्ये निर्माण करा, रमाईचा संयम आपल्यामध्ये निर्माण करा. तरच या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराला खऱ्या अर्थाने आपण पायी होणार आहोत. आणि आजची व्यवस्था, आजची कुटुंब व्यवस्था, आज गॅप खूप आहे, जनरेशन गॅप आहे. आजची सगळा प्रकार बदललेला आहे, विचारांची आपली सगळी वेगवेगळ्या पद्धतीने आज सगळं असताना आपल्या समाजामध्ये हा कुटुंबामध्ये सुद्धा संवाद कमी झालेला आहे, फार संवाद कमी झालेला आहे. आणि घरामध्ये जर चित्र बघितलं तर आज प्रत्येकाजवळ एक टिलमणी आहे, मोबाईल आहे, मी टिलमणी म्हणते त्याला. आणि घरात कुणाच्याही घरात गेला की आई मोबाईलमध्ये असते, बाबाही सोशल मीडियाच्या मोबाईलमध्ये परिवर्तनाच्या चळवळीत काम काहीतरी ऐकत असतो, पोरगा वेगळाच तो आपल्या मोबाईलमध्ये बघत असतो, अभ्यासाचा असेल, मुलगी वेगळ्याच विश्वात आपल्या मोबाईलमध्ये असते. पण पूर्वी ज्यावेळेस आमच्या घरात आम्ही 7-8 भावंड असू, परंतु एक भांडणं व्हायची वस्तूसाठी असेल काही असेल, आम्ही एकमेकाशी बोलत होतो. आता फक्त बोललं जातं ते फक्त करिअरच्या संदर्भामध्ये, की तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही कुठे आलं पाहिजे, तुम्ही कुठं गेलं पाहिजे, कितीचं पॅकेज तुम्ही घेतलं पाहिजे, या संदर्भातच आपण आई वडील गोष्टी करतो. पण सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आता आपला संवाद करायचा असेल तर आपण जेव्हा जेव्हा कुटुंब एकत्र असतो तर त्या कुटुंबामध्ये रमाईचं कुटुंब आपण सांगितलंच पाहिजे. की जेव्हा जेव्हा आम्हाला कुटुंब आठवतं तेव्हा रमाईच्या ज्या कुटुंबामध्ये ते 2 खोलीचं घर, त्याच्यामध्ये रमाई, त्यांची जाऊबाई, मुकुंदा, यशवंत, बाबासाहेब, रामजी बाबा जायच्या आधी हे सगळं कुटुंब, रामजी बाबा गेल्यानंतर रमाईने ज्या धीरोदत्तपणे ते कुटुंब टिकवून ठेवण्यासाठी ज्या पद्धतीने जीवाचा आटापिटा केला, तो संवाद कधी त्यांचा संवाद त्यांच्या घरामध्ये तुटलेला नाही आहे. बाबासाहेब तर अनेक त्यांचे आयुष्यच पुस्तकासोबत गेलं. त्यांचं आयुष्य समाजाच्या प्रत्येक जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांची उत्तरं शोधण्यात त्यांचं आयुष्य गेलं. त्यांनी किती वेळ माझ्या रमाईला दिला असेल मला माहिती नाही, पण जेव्हा जेव्हा वेळ दिला तेव्हा तो रमाईचा वेळ होता. आणि ते विचारपूस करणारे बाबासाहेब त्याच प्रेमाने रमाईची विचारपूस करत होते. त्यांनाही कदाचित खंत वाटत असेल की मी माझ्या रमाला एवढा वेळ देऊ शकत नाही, परंतु रमाई समजदार होती आणि बाबासाहेबांना तिची साथ होती. म्हणून महिलांनो,
आता परिवर्तनाच्या चळवळीत आपल्याला खऱ्या अर्थाने आपलं योगदान द्यायचं असेल तर आपल्या घरातलं वातावरण हे कसं असलं पाहिजे आता हे तुमच्याच हातात आहे. सगळे पुरुष टीका टिप्पणी करतात की आमची बाई, कारण शेवटी कसं असतंय की मनुस्मृतीने बाईला वेगवेगळी भूषणं लावलेलीच आहे आणि तसंही काही गोष्टी आल्या की बाईचं नाव पुढेच असते. म्हणून आता आपल्या रमाईचा आदर्श, आपला रमाईचा संयमीपणा, आपला रमाईचा दूरदृष्टीपणा, तिने जर दूरदृष्टी ठेवली नसती तर जेव्हा बाबासाहेब इंग्लंडला असतात आणि गंगाधर जातो आणि रमाई पत्र पाठवते, बाबासाहेब तिथे वाचतात माझा गंगाधर गेला. खूप दुःख बाबासाहेबांना होतं आणि बाबासाहेब तेव्हा रडतात आणि त्यांना ते दुःख असतं की माझ्या समाजाला, माझ्या घराला मी 2 पैसे देऊ शकत नाही. त्यावेळेस रमाईचे शब्द फार महत्वाचे असतात. रमाई पत्रातून त्यांना सांगते की तुम्ही अर्धवट शिक्षण सोडून येऊ नका, कारण तुमचं शिक्षण हे समाजाच्या भल्यासाठी आहे. एक आपला पुढचा गोळा गेल्यानंतर एवढे मोलाचे शब्द देणारी माझी रमा ही अशिक्षित म्हणावी का? समाजाचं ऋण ती स्वतः समजत होती आणि म्हणून रमाईच्या विचारांचं आपण चिंतन आणि मनन करणं खूप गरजेचं आहे. आणि आजचं चित्र फार भयंकर आहे. आज कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे. आज 4-4 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. घटस्फोटाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. हे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. आपल्या घरातच हे सगळे प्रकार आजूबाजूला आपल्याला दिसत असताना म्हणून मी म्हणत असते की आपल्या घरामध्ये आता परिवर्तनवादी संवाद होणं खूप गरजेचं आहे. आपल्या पोरांचे आपण लाड पुरवतो, आपल्या पोरांना पाहिजे ते सगळं देतो. आपल्या पोरांना कृपया सेफ झोन मध्ये टाकण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या पोरांना जर खूप सेफ झोन मध्ये आपण टाकण्याचा प्रयत्न केला तर पुढचा येणारा आमचा परिवर्तनाचा विचार आमच्यापर्यंत सीमित राहील आणि आमची रमाई माझ्यासारखी 50च्या वर उलटलेली आणि तुमच्यासारखे 50च्या वर असलेले माणसं रमाई आणि बाबासाहेबांची जयंती करत राहतील आणि हे पोरं करिअरच्या माध्यमातून देश ओलांडून जातील, देशात मोठ्या मोठ्या मेट्रो सिटीज मध्ये जातील. आणि आज चित्र वेगळं आहे. त्यांना सुट्टी मिळाली की त्यांचा वीकेंड चालतो. कुठेही बघा वीकेंड ठरलेला आहे. 8 दिवसाचं काम केल्यानंतर वीकेंड. आज जेवढे मी सगळीकडे जे पर्यटन क्षेत्र आहे तिथे एवढी गर्दी वाढलेली आहे. सुट्टी मिळाली रे मिळाली की माणसं पळाली, असं चित्र आज समाजामध्ये. आणि म्हणून आपली पोरं वीकेंडला जात असताना समजवा की एखादा वीकेंड महिन्यातला ठीक आहे रे बाबा, परंतु एखादा वीकेंड आपल्या महानायक आणि महानायिकांच्या विचारांना दे, तर येणारा काळ आपला असेल. येणारा काळ आपला असेल. नाही तर SC असो, ST असो, OBC असो. माझ्या OBC समाजाची स्थिती तर फार वाईट आहे, फार वाईट आहे. मी ज्या समाजातून येते, मी ज्या प्रवर्गातून येते, आम्ही प्रयत्न करत आहोत. विलास काळे आणि मी प्रयत्न करत आहोत. कदाचित आमचा जो खारीचा वाटा असेल, पण आम्ही थांबलेलो नाहोत. आम्हाला जेव्हापासून समजला आहे परिवर्तनाचा विचार, मला लग्नाच्या आधीच समजला, नंतर लग्न माझं विलास काळेची या विचारातूनच झाला आणि यवतमाळात आल्यापासून आम्ही थांबलेलो नाही. कारण आम्हाला वाटते की आम्ही थांबलो दोघंही तर आमच्या समाजाचं अज्ञान खूप आहे. आमच्या समाजावर 33 कोटीचं ते सगळा भार आहे आणि या 33 कोटीच्या भारातून अजूनही आमचा समाज बाहेर यायला तयार नाही. आणि म्हणून माझी आणि विलासची भूमिका आहे ती माणसं घडवण्याची आहे आणि माणसं घडवण्यासाठी आम्ही तयार होत आहोत. मी आज जे सांगत आहे तुमच्यासाठी नाही. मी माझ्या समाजामध्ये OBC मध्ये काम करताना माझ्याही समाजातल्या स्त्री पुरुषांना हेच सांगते आहेत. सगळेजण म्हणतात सेफ झोन, सेफ झोन, सेफ झोन. जर आम्ही हा विचारांचा गाडा पुढे नेला नाही तर येणारा काळ आमचं हे सेफ झोन आमचं नाकारतील आणि परत आमच्या वाट्याला कोणते दिवस येतील आम्हाला सांगता येणार नाही. आणि म्हणून तथागताचा मध्यम मार्ग स्वीकारून आम्ही काम करतो. आम्हाला माहित आहे की आम्ही किती यशस्वी होऊ, किती होणार नाही. आपण किती यशस्वी होणार नाही,
परंतु तथागतांनी जो मध्यम मार्ग सांगितला की प्रथम त्याला जवळ करा, त्याला प्रेमाचे संदेश द्या आणि मग तो आपला होत असेल तर मग भुक्की मारली तरी त्याला ती पचून जाते. तो तथागतांचा मध्यम मार्ग घेऊन आता आपल्याला काम करावं लागेल आणि सरळ आपण ती हृदयातून कुठलीही गोष्ट ही आधी डोक्यात येणं कामा नये, ती आपल्या हृदयातून निर्माण झाली पाहिजे. जे रमाईच्या मनात जी संयमी वृत्ती निर्माण झाली, ती शांत वृत्ती निर्माण झाली, तिच्या मनामध्ये जो समजूतदारपणा निर्माण झाला तो हृदयात झाला. आणि म्हणून जर माणसं जपायची असेल, माणसं आपल्याला जवळ करायची असतील तर आपल्याला तथागताच्या मध्यम मार्ग स्वीकारून आपल्याला संवाद करावाच लागेल. मी यवतमाळात आली, मला एक मैत्रीण नव्हती. आज ज्या गल्लीत गेली तिथे मला अनेक मैत्रिणी मिळतात, कारण हे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचं मला मिळालेलं बळ आहे. फुले शाहू आंबेडकरांची मी पाईक आहे आणि म्हणून ज्या गल्लीत मी जाते तिथे माझी मैत्रीण मी तयार करते. आणि या फुले शाहू आंबेडकरांच्या माध्यमातून मला शशिकला आई भेटली, मला भवरे बाबा भेटले. कारण जर मी विचाराने नसती तर मला शशिकला आईचा विचार मला मिळाला नसता, मला त्यांची भेट झाली नसती, मी त्यांची मुलगी होऊ शकली नसती. म्हणून संवाद फार महत्वाचा आहे आणि संवाद हा परिवर्तनाचा असला पाहिजे. नवीन पिढींना आता घडवण्याचं जबाबदारी आपल्यावर आहे. इथे धम्म क्लास होतात, सगळं होतात, ही चांगलं काम आपल्या प्रवर्गामध्ये सुरू आहे. एससी प्रवर्गामध्ये आता मी आणि विलासनी ठरवलेलं आहे की आमचं जे काही थोडं असेल, आम्ही नोकरी करत आमचं जे काही आता थोडं आम्ही थोडंसं शिल्लक ठेवलं असेल, आम्ही आता जागा घेतलेली आहे आणि ज्या समाजामध्ये मोठा बहुसंख्येने समाज आहे त्या समाजातल्या महिला आणि बाल प्रशिक्षणाची आम्ही एक इमारत आता उभी करणार आहोत. आणि आमचं जे ऋण आहे, आम्हाला जे विचारांचं ऋण दिलेलं आहे ते विचारांचं ऋण या प्रशिक्षण, आम्ही काय आमचं घर आले तर आजही 2च खोल्यांचं घर आहे, खूप मोठं घर नाही, पण आता आम्ही ठरवलं की 60-70 लाख रुपये लावून द्यायचे, एक इमारत उभी करायची आणि ज्या समाजामध्ये अज्ञान आहे त्या समाजातल्या महिला आणि मुलांना प्रशिक्षणासाठी आम्ही ते पुढे नेणार आहोत. आणि रमाईचं महत्व सांगत असताना, रमाई झिजली, तिला त्यागमूर्ती म्हणतो, त्याग केला, तो त्याग आपल्याला वाया जाऊ द्यायचा नाही. कारण तिच्या हालपेष्टातून, तिच्या त्यागातून, तिच्या करुणेतून बुद्धांनी करुणा शिकवली आणि ती करुणा माझ्या रमाईच्या मनात होती. ती करुणा तिने समाजासाठी वापरलेली आहे. म्हणून म्हणते की करुणेचं जे नातं होतं ते करुणेचे नातं निर्माण करण्यासाठी तिने बाबासाहेबांना कधी दुखावलं नाही, बाबासाहेबांकडे कुठे हट्ट केले नाही, बाबासाहेबांना कुठलं नवीन लुगडं घेऊन मागितलं नाही, कुठल्या दागिन्यासाठी ती रुसली नाही. आणि म्हणून तिच्यामधले जे काही चांगलं असेल ते आपल्यामध्ये थोडं का होईना आपल्यामध्ये आपण आणलं पाहिजे. आणि मनुस्मृतीने, संविधान येण्यापूर्वी जी मनुस्मृती या देशामध्ये होती, माणसाचं जीवन हीन करणारी, माणसाला माणूसपण नाकारणारी, माणसाला माणूसपण नाकारणारी आणि स्त्रियांच्या बाबतीत तर फारच वेदनादायी असं या मनुस्मृतीमध्ये लिहून ठेवलेलं आहे. म्हणून या मातेची वेदना होती की मग पुढे येणाऱ्या माझ्या 7 पिढ्यांच्या माझ्या स्त्रियांना ही वेदना होऊ नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी जे कार्य पुढे सुरू ठेवलेलं होतं आणि त्यानंतर बाबासाहेबांनी जे 50ला संविधान 49ला अर्पण केलं, 50ला ते संविधान लागू केलं, त्या संविधानामध्ये स्त्री पुरुष समता, स्त्रियांसाठी अधिकार, हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून देणारे आमचे बाबासाहेब, घडवणारी माता रमाई, हिला मी नतमस्तक होते. आणि बाबासाहेबांच्या विचाराला पुढे नेण्यासाठी जो त्याग तिने केला त्या त्यागाला मी अभिवादन करते. तिच्या हाल अपेष्टा ज्या व्यवस्थेने केले ती व्यवस्था नाकारण्यासाठी तुम्हाला आणि मला काम करायचं आहे. आणि म्हणून ते काम करण्यासाठी मी माझं जे काही आहे, विचार आहे, माझं आयुष्य आहे ते मी खर्ची घालण्याचं ठरवलेलं आहे. आणि माझं जे काही काम सुरू आहे ते काम कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नसेल, परंतु मी जे काम करताना ओबीसी समाजामध्ये एक चांगलं चित्र दिसत आहे आणि म्हणून मी आशावादी आहे. म्हणूनच महात्मा फुल्यांचं स्त्री पुरुष समतेचं नातं
बाबासाहेबांनी जपलं, रमाईने जपलं, आपल्यालाही ते जपायचं आहे. आणि या मोठ्या मनाच्या माझ्या आईला आणि मोठ्या मनाच्या माझ्या बाबाला आणि तिच्या संयमाला मी कोटी कोटी नमन करते. आणि आजच्या या कार्यक्रम प्रसंगी भवरे बाबांनी जो काही एक चांगला शशिकला आईच्या स्मरण दिवसाच्या निमित्ताने का 8 ऑगस्टला तिचाही बघा 3 जानेवारीला शशिकला आईचा वाढदिवस असतो. आम्ही मागच्या 2-3 वर्षापूर्वी आमच्या कार्यक्रमात वाढदिवस साजरा केला होता, 3-4 वर्षापूर्वी. आणि 3 ऑगस्ट आमच्या आईचा स्मृती दिवस, म्हणजे 3 तारीख तिने सोडली नाही. आणि म्हणून त्या सगळ्या मी माझ्या आईलाही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आठवण करते. आणि हा जो कार्यक्रम सर्वांच्या माध्यमातून इथे ज्या पद्धतीने आपले सुद्धा कार्यक्रम, वाढदिवस असो, केक कापणं सोडून द्या, पार्ट्याकांड सोडून द्या, सगळीकडे तेच सुरू आहे. त्या वाढदिवसाच्या दिवशी आपण 2 चांगले विचार आपल्याला कसे देता येईल ते सगळं आज सोशल मीडियावर पाहिलं की रोजचे केक कापणे, रोजचं ते सगळं आमच्या बाया आता रीलमध्ये, म्हणजे सगळं कुठे चाललं होतं, काय करतो. मनोरंजन केलं पाहिजे, पण त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा, कसा वेळ द्यायचा तो आपण काढला पाहिजे. आयुष्याची काही तास त्याच्यासाठी काढा, परंतु हा विचारांचा गाडा पुढे नेऊया. रमाईला अभिवादन करूया, सावित्रीला, जिजाऊला अभिवादन करूया, आमच्या महानायकांना अभिवादन करूया आणि पुढे जाऊया. एवढंच मी बोलते आणि थांबते. जय ज्योती, जय भीम, नमो बुद्धाय.